सासूचा भेदभाव. ही कथा आहे एका घरातील दोन सुनांची, जिथे प्रेम, मत्सर, भेदभाव आणि त्याग यांचा संघर्ष सतत सुरू असतो. मोठ्या सुनेवर होणारा अन्याय, धाकट्या सुनेला मिळणारी विशेष वागणूक आणि मग एक असा प्रसंग जो सगळं बदलून टाकतो. ही कथा तुम्हाला शिकवेल, मुलगा मुलगी, मोठं लहान असा भेदभाव केल्याने नातं कसं तुटतं आणि प्रेम, समजूतदारपणा आणि सत्य यामुळे ते पुन्हा कसं जुळू शकतं. खूप छान विषय आहे. दोन सुनांमध्ये भेदभाव. मोठी सून म्हणजे सावली आणि धाकटी सून म्हणजे प्रकाश. देशमुख कुटुंब, गावात नावाजलेलं. घरात सासू कमलाबाई, दोन मुलगे अमोल आणि समीर. अमोलचं लग्न झालं होतं. तिचं नाव सीमा. साधी, शांत, समजूतदार मुलगी. काही महिन्यांनी समीरचं लग्न झालं पूजाशी. पूजा शहरात वाढलेली, बोलकी, स्मार्ट. पहिल्याच दिवशी फरक दिसला. कमलाबाई पूजाला, "अगं वा, किती सुंदर दिसतेस, अगदी माझ्या मनासारखी सून आली मला." सीमा तिथेच उभी होती. तिच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्या रात्री सीमा हळू स्वतःशी बोलली, "मी कमी आहे का, की माझं नशीबच असं आहे?" हळूहळू घरात वाढणारा भेदभाव नजरेत येऊ लागला. घरात प्रत्येक गोष्टीत फरक. पूजासाठी खास नाश्ता, सीमासाठी उरलेलं. पूजासाठी नवीन कपडे, सीमासाठी तुझ्याकडे आहेत ना आधीचे. एक दिवस सीमा आजारी होती, तापाने कळवळत होती. कमलाबाई तिला म्हणाल्या, "सीमा उठ, काम कोण करणार मग?" त्याच दिवशी पूजा थोडीशी दमली. कमलाबाई लगेच, "अगं तू आराम कर, मी करते सगळं." सीमाच्या डोळ्यात पाणी आलं, पण आवाज नाही. फक्त सुनांमध्येच नाही, तर त्यांच्या पतींमध्ये सुद्धा फरक होता. अमोल सीमाचा नवरा कामात बिझी, घरातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारा. आणि समीर, पूजाचा नवरा मात्र खूप काळजी घेणारा. समीर म्हणतो, "आई, पूजाला त्रास देऊ नका, ती शहरातली आहे, तिला सवय नाही." सीमा मनात म्हणते, "माझ्या त्रासाची सवय आहे का मला?" एकदा घरी एक मोठा प्रसंग घडतो. एक दिवस पूजा चुकून भाजी जाळते. कमलाबाई हसत म्हणतात, "अगं काही नाही, शिकशील हळूहळू." दुसऱ्या दिवशी सीमाकडून थोडं मीठ जास्त पडलं. तेव्हा कमलाबाई रागात, "तुला काही येतच नाही, इतकी वर्ष झाली तरी." त्या दिवशी सीमा पहिल्यांदा रडली. जोरात. तिचं मन तुटलं होतं. सीमा काही बोलत नव्हती, पण सगळं सहन करत होती. सगळ्यांची सेवा, घर सांभाळणं. पूजा आराम करत असताना काम करणं. एक दिवस पूजा विचारते, "ताई, तुम्ही कधीच उत्तर का देत नाही?" सीमा हसत म्हणाली, "घर टिकवायचं असेल ना, तर कधी कधी स्वतःला विसरावं लागतं." पूजा थोडी विचारात पडली. एक दिवस कमलाबाई अचानक आजारी पडतात. गंभीर स्थिती. पूजा घाबरते. काही कळत नाही तिला. सीमा मात्र हॉस्पिटल, औषधं, डॉक्टर, रात्रभर जागरण सगळं सांभाळते. डॉक्टर म्हणाले, "तुमच्यावर वेळेवर उपचारामुळे तुमचा जीव वाचला." कमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. एक दिवस पूजा कमलाबाईंना सांगते, "आई, तुम्ही सीमाताईंसोबत खूप अन्याय केला. आज तुमच्यासाठी रात्रभर जागणारी तीच आहे." कमलाबाई शांत. त्या रात्री त्यांनी सीमाला जवळ बोलावलं. कमलाबाई रडत तिला म्हणतात, "मला माफ कर गं, मी तुला कधी समजूनच घेतलं नाही." सीमा डोळ्यात पाणी घेऊन, "आई, आई कधीच चुकत नाही, फक्त वेळ लागतो समजायला." बदलाची सुरुवात होते. आता घरात बदल जाणवतो. सीमाला मान मिळू लागतो. तिच्या कामाचं
कौतुक होऊ लागतं. दोन्ही सुनांमध्ये समान वागणूक दिली जात होती. सीमाला पूजा म्हणाली, ताई, तुम्ही खरंच मोठ्या मनाच्या आहात. मनानेही. सीमा हसली. खूप दिवसांनी. अगदी मनापासून. घरात 2 सुना असल्या तरी त्यांचं प्रेम, त्यांचा सन्मान वेगळा नसावा. कारण भेदभाव घर तोडतो आणि समान प्रेम घर जोडतं. प्रेम, मत्सर आणि खरी परीक्षा यातून सीमा जात होती. पण प्रश्न होता, घरातील लोकांमध्ये बदल झालाय का? त्यांची मनं बदललीत का? घरात आता सगळं वरवर ठीक होतं. कमलाबाई सीमाशी गोड बोलू लागल्या. तिच्या कामाचं कौतुकही करू लागल्या. पण सीमाच्या मनातले जुने जखमा अजूनही जिवंत होत्या. एक दिवस पूजा म्हणाली, ताई, आता सगळं ठीक आहे ना? सीमा हसली. हो ग, सगळं ठीक आहे. पण तिच्या डोळ्यात अजूनही न बोललेलं दुःख होतं. नवीन संकटाची चाहूल लागत होती. काही महिन्यांनी समीरचा बिझनेस अचानक तोट्यात गेला. घरात आर्थिक संकट आलं. कमलाबाई चिंतेत होत्या. आता त्यांच्या नजरा पुन्हा बदलायला लागल्या. सीमा, तू जरा खर्च कमी कर. घरची परिस्थिती चांगली नाही. पण पूजासाठी अजूनही विशेष वागणूक. सीमा पुन्हा शांत झाली. सीमाने गुपचूप निर्णय घेतला. तिने तिचे दागिने विकले आणि ते पैसे घरात दिले. कमलाबाईंना वाटलं, हे पैसे समीरनेच आणले असतील. पण पूजा सगळं पाहत होती. त्या रात्री पूजा सीमाला म्हणाली, ताई, तुम्ही का केलंत हे? सीमा म्हणाली, घर आहे ना आपलं. कोणाचंही संकट असो, आपलंच असतं. पूजा स्तब्ध झाली. हळूहळू घरात सगळे सीमाचं कौतुक करू लागले. कमलाबाई, सीमा खूप चांगली आहे. घर तिच्यामुळे टिकून आहे. हे ऐकून पूजाच्या मनात हलका मत्सर निर्माण झाला. मी काय कमी आहे? त्या दिवसापासून पूजाचं वागणं थोडं बदललं. एक दिवस घरात पैसे हरवले. कमलाबाई लगेच म्हणाल्या, सीमा, तूच घेतले असशील. घरात तूच असतेस जास्त. सीमा हादरली. आई, मी असं कधीच करणार नाही. पण कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. पूजा मात्र शांत होती. कारण तिला खरं माहीत होतं. ती सत्य लपवत होती. खरं काय होतं? ते पैसे पूजानेच घेतले होते, तिच्या मैत्रिणीला मदत करण्यासाठी. पण तिला भीती वाटली म्हणून ती गप्प बसली. सीमा मात्र सगळ्यांचा राग सहन करत होती. त्या रात्री ती एकटी रडत होती. मी एवढं केलं या घरासाठी आणि आज. काही दिवसांनी पूजाला सहन झालं नाही. ती सगळ्यांसमोर ओरडली, थांबा, सीमाताईने काहीच केलं नाही. पैसे मी घेतले होते. घरात शांतता. कमलाबाई हादरल्या. कमलाबाई रडत सीमाला म्हणाल्या, मला माफ कर ग, मी पुन्हा चूक केली. पण यावेळी सीमा शांत नव्हती. ती म्हणाली, आई, प्रत्येक वेळी माझीच परीक्षा का? मी माणूस आहे, मला पण दुखतं. सगळे गप्प. सीमा पुढे म्हणाली, मी हे घर सोडते. घर सोडण्याचा क्षण येतो तेव्हा सीमा आपली बॅग घेऊन निघाली. पूजा तिच्या पाया पडली. ताई, जाऊ नका, माझी चूक आहे. अमोलही पहिल्यांदा बोलला, सीमा, मला माफ कर, मी तुझ्यासाठी कधी उभा राहिलो नाही. कमलाबाई रडत म्हणाल्या, तू गेलीस तर हे घर पुन्हा तुटेल. सीमा थांबली. ती सगळ्यांकडे पाहून म्हणाली, मी राहीन, पण एक अट आहे. या घरात आता कोणावरही भेदभाव होणार नाही आणि प्रत्येकाने एकमेकांचा सन्मान करायचा. सगळ्यांनी मान हलवली. कधी कधी प्रेम असलं तरी विश्वास तुटला की नातं हलतं.
पण सत्य आणि समजूतदारपणा असेल तर तुटलेलं नातं पुन्हा जुळू शकतं. सीमासारख्या स्त्रिया घर वाचवतात, पण त्यांची किंमत वेळेवर ओळखणं हीच खरी परीक्षा असते. भावना, नात्यांची खरी परीक्षा आणि एक असा ट्विस्ट जो मन हेलावून टाकेल. नात्यांचा खरा अर्थ काय? शांततेआड लपलेली वादळं का? सीमाने राहायचा निर्णय घेतल्यावर घरात पुन्हा शांतता आली. सगळे तिचा सन्मान करू लागले. कमलाताई तिच्यावर अवलंबून राहू लागल्या. पण पण या शांततेच्या आड एक नवीन वादळ तयार होत होतं पुढच्या पिढीमध्ये. काही महिन्यांनी पूजाला मुलगा झाला. घरात आनंदाचा उत्सव. कमलाबाई आनंदाने म्हणाल्या, माझा वारस आला. सीमासुद्धा मनापासून आनंदी होती. पण काही दिवसांनी सीमालाही मुलगी झाली. घरात आनंद झाला. पण कमलाबाईंच्या चेहऱ्यावर तोच उत्साह नव्हता. पुन्हा भेदभाव सुरू झाला. पण यावेळी मुलांमध्ये आता फरक अजून स्पष्ट झाला. पूजाच्या मुलांसाठी महाग खेळणी, सीमाच्या मुलीसाठी साधं सामान. पूजाच्या मुलाला जास्त प्रेम, सीमाच्या मुलीकडे दुर्लक्ष. एक दिवस कमलाबाई म्हणाल्या, मुलगा घराचं नाव पुढे नेतो, मुलगी तर परकीय होते. हे ऐकून सीमा पूर्णपणे तुटली. आता मात्र सीमाचा आवाज उठतो. यावेळेस सीमा शांत राहिली नाही. ती ठामपणे म्हणाली, आई, मुलगा मुलगी यात फरक करणं चुकीचं आहे. आजपर्यंत तुम्ही माझ्याशी केलं, आता माझ्या मुलीसोबत. घरात तणाव वाढला. संपत्तीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा काही दिवसांनी कमलाबाई म्हणाल्या, ही जमीन आणि घर समीरच्या मुलाच्या नावावर करूया. सगळे थबकले. अमोल गप्प. सीमा हादरली. ती म्हणाली, माझ्या मुलीला काहीच हक्क नाही. कमलाबाई म्हणाल्या, मुलीला माहेरात हक्क नसतो. हे ऐकून पूजाचा मोठा निर्णय घेतला. यावेळेस पूजा पुढे आली. ती जोरात म्हणाली, आई, हे चुकीचं आहे. जर सीमाताई नसत्या तर आज आपण सगळे एकत्र नसतो. तुम्ही त्यांच्यावर अन्याय करत आहात आणि आता त्यांच्यात मुलीवरही. घरात शांतता पसरली. तिने त्यांना सत्याचा आरसा दाखवला. पूजा पुढे म्हणाली, आई, आठवतंय का जेव्हा तुम्ही आजारी होता तेव्हा कोण होतं तुमच्यासोबत? मी नाही, सीमाताई होत्या. कमलाबाईंचे डोळे भरले. त्यांना त्यांच्या चुका एक एक करून आठवू लागल्या. त्यांना मोठा पश्चाताप झाला. कमलाबाई सीमाच्या पायाशी बसल्या. मला माफ कर, मी पुन्हा चूक करत होते. मी अजूनही जुन्या विचारात अडकली होती. सीमा रडत म्हणाली, आई, मला काही नको, फक्त माझ्या मुलीला तुमचं प्रेम हवं आहे. हा बदलाचा खरा क्षण होता. कमलाबाई उठल्या. त्यांनी सीमाच्या मुलीला उचललं. ही माझी नात आहे आणि तिलाही तितकाच हक्क आहे. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. संपत्ती दोन्ही मुलांमध्ये समान वाटली. दोन्ही मुलांना समान प्रेम. घरात आता भेदभाव नाही. अमोलही बदलला. तो सीमाला म्हणाला, तू फक्त माझी बायको नाहीस, तू या घरची खरी ताकद आहेस. भेदभाव फक्त नातं नाही तोडत, तो पुढच्या पिढीलाही जखमा देतो. पण एक व्यक्ती जर धाडसाने उभी राहिली तर संपूर्ण घर बदलू शकतं. सीमासारख्या स्त्रिया इतिहास लिहित नाहीत, पण त्या घराचं भविष्य नक्की बदलतात. बरेच वर्षांनी घर बदललेलं असतं. वर्ष लोटली. घरातली लहान मुलं आता मोठी झाली होती. पूजाचा मुलगा आर्यन हुशार पण थोडा अहंकारी आणि सीमाची मुलगी साक्षी समजूतदार, शांत
आणि अगदी आईसारखीच. घरात आता शांतता होती, पण काळाने पुन्हा एक नवीन परीक्षा तयार केली होती. मुलांचं शिक्षण सुरू झालं होतं आणि त्यातही फरक केला जात होता. आर्यनला शहरात मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कमलाबाई खुश झाल्या. हा माझा वारस आहे. साक्षीला पण अभ्यासात खूप आवड होती. तिला पण पुढे शिकायचं होतं. पण कमलाबाई म्हणाल्या, मुलीला एवढं शिकून काय करायचं? लग्नच करायचं ना. शेवटी सीमा पुन्हा त्या जुन्या वेदनेत गेली. इतिहास पुन्हा घडतोय. पण सीमा ठामपणे म्हणाली, आई, तुम्ही पुन्हा तीच चूक करत आहात. पूजासुद्धा आता सीमाच्या बाजूने उभी राहिली. आई, साक्षीला थांबवू नका. ती खूप पुढे जाईल. पण आर्यन मध्येच म्हणाला, आजी बरोबर बोलतायत. मुलीचं काय करायचं एवढं शिकवून? हे ऐकून सगळेच हादरले. सीमा शांतपणे आर्यनला म्हणाली, आज तू जे बोलतोयस तेच एकेकाळी तुझ्या आजीने माझ्यासाठी विचार केलं होतं. जर मला संधी मिळाली नसती तर आज हे घर उभं राहिलं असतं का? आर्यन गप्प झाला. त्याला त्याची स्वतःची चूक समजायला लागली. मोठं संकट पुन्हा आले. अचानक अमोल, सीमाचा नवरा, गंभीर आजारी पडला. घरावर पुन्हा संकट आलं. यावेळेस आर्यन बाहेर गेला होता. घर सांभाळायला साक्षी पुढे आली. साक्षीचं सामर्थ्य येथे दिसून आले. साक्षीने सगळं सांभाळलं. हॉस्पिटल, पैसे, घर, आईचा आधार. ती दिवसरात्र झटत होती. कमलाबाई हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप आणि अभिमान दोन्ही होते. एक दिवस कमलाबाई साक्षीचा हात धरून म्हणाल्या, मला माफ कर. मी मुलगा मुलगी असा फरक करत राहिले. पण आज तू दाखवलंस की मुलगी कोणापेक्षा कमी नाही. साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यन परत आला. त्याने सगळं पाहिलं. तो साक्षी समोर आला आणि म्हणाला, मी चुकीचा होतो. तू माझ्यापेक्षा खूप मोठी आहेस मनाने. साक्षी हसली. आपण सगळे शिकत असतो, चूक करूनच. कमलाबाईंनी सगळ्यांसमोर घोषणा केली, या घरात आता कोणताही भेदभाव होणार नाही. संपत्ती, शिक्षण, प्रेम सगळं समान. आणि साक्षी, तू जे हवं ते शिक. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. घरात टाळ्यांचा आवाज. विचारांची नवीन सुरुवात झाली. साक्षी मोठ्या शहरात शिकायला गेली. आर्यन ही बदलून चांगला माणूस बनला. सीमा आणि पूजा दोघे आता बहिणीसारख्या राहू लागल्या. कमलाबाई शांतपणे देवासमोर बसल्या. देवा, उशीर झाला, पण मी शिकले. भेदभाव पिढ्यानपिढ्या चालत राहतो, जर कोणी त्याला थांबवलं नाही तर. पण एक स्त्री, एक आवाज संपूर्ण इतिहास बदलू शकतो. सीमा सावली होती म्हणून घर वाचलं, आणि साक्षी प्रकाश बनली म्हणून घर उजळलं. आपण ही कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल आपले खूप खूप आभार. ही कथा आपल्याला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.